ट्रॅक्टर आणि पायी चालणाऱ्या इसमाचा भीषण अपघात. सर्जापूर येथील 45 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू, चालक ताब्यात. वैराग धामणगाव मार्गावर सर्जापूर शिवारात शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातात नितीन भीमराव गायकवाड वय 45 राहणार सर्जापूर तालुका बार्शी या रोडच्या कडेला पायी चालत असताना दुर्दैवी अंत झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात घडला असून पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास नितीन गायकवाड हे आपल्या शेतातून गावाकडे पायी परतत होते. सर्जापूर शिवारातील नवरा नवरीच्या ओढ्याजवळ ते रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असताना नवनाथ तुकाराम डोंगरे वय 29 राहणार कासारी तालुका आष्टी जिल्हा बीड हा चालक आपल्या ताब्यातील न्यू हँडेल कंपनीचा ट्रॅक्टर MH23 BN 2773 भरधाव वेगाने चालवत होता. ट्रॅक्टर चालक नवनाथ तुकाराम डोंगरे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अत्यंत हयगयीने आणि अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवून पायी चालणाऱ्या नितीन गायकवाड यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की गायकवाड यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी मयताच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक नवनाथ डोंगरे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या मोटार वाहन अधिनियम 184 प्रमाणे 439/2025 नुसार वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस नाईक सचिन मुंडे हे करत आहेत. या घटनेमुळे सर्जापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.